हाय हॅलो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये लवकरात लवकर कडधान्याला मोड कसे आणायचे ते पाहणार आहोत. मोड येण्यासाठी एक खास ट्रिक्स वापरणार आहोत. ही सोपी ट्रिक्स वापरून तुम्ही सुद्धा कडधान्याला या प्रकारे मोड आणू शकता. मग ती कडधान्य कोणतेही असू दे, मूग, मटकी, चणा, हरभरा, चवळी यापैकी कोणतीही कडधान्य तुम्ही घेऊ शकता. आज मी इथे मटकी घेतलेली आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी मटकी घेतलेली आहे. मटकी आपल्याला एका भांड्यामध्ये हवी तेवढी आपल्या प्रमाणामध्ये घ्यायची आहे आणि ती आपल्याला 1 ते 2 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आहे. इथे मी बारीक अशी मटकी घेतलेली आहे. जी बारीक अशी मटकी असते ती देशी असते आणि जी मोठी असते ती हायब्रिड असं म्हणतात. तर इथे आपण जी बारीक मटकी वापरली आहे ती चवीलाही खूप छान असते. तर तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही मोठीही मटकी घेऊ शकता. तर आता हिला आपण स्वच्छ 2 ते 3 पाण्यामध्ये आधी धुवून घेऊयात. ही मटकी आपल्याला यासाठी धुवून घ्यायची आहे. याला पावडर किंवा आपण दुकानामधून जेव्हा घेतो त्याला इंजेक्शन पण असतील लावलेले. यासाठी आपल्याला ही मटकी 1 ते 2 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आता ही 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण एका भांड्यामध्ये आधीच पाणी गरम करायला ठेवून दिलेलं होतं. पाणी आपल्याला फक्त गरम करून घ्यायचं आहे. पाणी खूप जास्त कडक करायचं नाही. फक्त कोमट पाणी यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. हे पाणी मटकीमध्ये टाकल्यानंतर 5 ते 6 तासांकरिता असंच झाकून ठेवायचं. त्यानंतर मटकी पाण्यातून उपसून घ्यायची आहे. छान मटकी भिजलेली आहे. तुम्ही पाहू शकता मटकीला छान वरती फेस पण आलेला आहे. आता हे पाणी आपण एका गाळणीमध्ये काढून घेऊया आणि मटकी छान निथळून घेऊयात. आता हे जे मटकीतलं पाणी राहिलेलं आहे ना, ते तुम्ही झाडालाही घालू शकता. आता ही सर्व मटकी मी एका चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे. आता या चाळणीच्या खाली मी एखादं रिकामं पातेलं किंवा एखादं भांडं आपल्याला ठेवून द्यायचं आहे. जेणेकरून त्यामधून हवा पास होणार नाही असं आपल्याला एखादं भांडं घ्यायचं आहे. मी इथे एक बाउल घेतलेला आहे. ही चाळणी बरोबर याच बाउलमध्ये बसते. तर हे पाणी आपण झाडाला घालून घेणार आहोत. आता इथे मी या चाळणीवरती आपल्याला सुती कापड घालून घ्यायचं आहे. मटकीवरती सुती कॉटनचा रुमाल ठेवायचा, वरून झाकण ठेवायचं आणि 8 तासानंतर मटकी बघायची किंवा रात्रभरही ठेवली तरीही चालेल. आता ही मटकी मी रात्रभरासाठी अशीच ठेवून देणार आहे. लक्षात असू द्यात की ही मटकी आपण फडका घातल्यानंतर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे हवा पास नाही झाली पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला हे झाकण घट्ट लावून घ्यायचं आहे. तर बघा दुसऱ्या दिवशी आपण पाहतोय तर बघा आता इथे मी तुम्हाला डिश दाखवते. डिशला छान असा घाम सुटलेला आहे. त्या आपण जेव्हा असं करतो ना म्हणजे व्यवस्थित झाकून ठेवतो आणि ती हवा पास न झाल्यामुळे त्याच्यामध्ये एक उष्णता निर्माण होते. त्यामुळे कडधान्यात छान मोड येतात. तर तुम्ही पाहू शकता चाळणीच्या बाहेरही मोड आलेले आहेत. मटकीला छान मोड आलेले आहेत. खूप लांब मोड आलेले आहेत. हे एका रात्रीमध्ये आपल्या ह्या मटकीला मोड आलेले आहेत. तर बऱ्याच जणांना ही ट्रिक मोड आणण्याची माहितीही असेल, पण नवशिक्या ज्या आहेत त्यांच्यासाठी खरंच हा हेल्पफुल व्हिडिओ असेल. तर आपण कडकडीत यामध्ये पाणी घालायचं नाही. कडकडीत पाणी जर तुम्ही यामध्ये घातलं तर मटकी थोडीशी अर्धी निर्धी शिजली जाईल आणि मटकीला मोड येणार नाहीत आणि ती दुसऱ्या दिवशी भिजल्यावरती चिवट अशी होईल, म्हणजे अशी दबेल, म्हणजे खराबच होईल. तर गरम कोमट पाणी घालायचं आहे, म्हणजे आपल्या बोटाला सहन होईल इतपत आपल्याला गरम यामध्ये पाणी घालायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्या या मटकीला आपण मोड आणून घेतलेले आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा आणि खूप खूप शेअर करा. चॅनेलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूयात अशाच इंटरेस्टिंग नवनवीन रेसिपीसोबत. बाय बाय.